तिकडे चिंबरावी चांगला चेंडू ते हंपेरच्या लागतला आणि इथे रन आउट होताना पप्पू मडवी हंपरचे आर्ग्युमेंट कोणी करू नये हंपरचा निर्णय अंतिम राहील रन आउट झाला पप्पू मडवी आणि त्यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाजी आहेत ज्ञानेश्वर मुकादम टीम मीटिंग पुन्हा घेऊन जाण्याला डायरेक्ट पेनल्टी लावण्यात येईल कुठल्याही प्रकारची वॉर्निंग दिली जाणार नाही पुढील फलंदाज ज्ञानेश्वर मुकादम नॉन फ्रॉम घाटकनगर ज्ञानेश्वर मुकादम गोलंदाजी तर चांगली नाही केली आता बघू फलंदाजी मध्ये काय कारनामा करतात त्या चांगला फुलटो चेंडू होता तो सुद्धा त्यांना टोलावता आलेला नाही फक्त एक धाव पप्पू मडवी इथे खांबावरती ताव नका काढू नो बॉल नाही होता आवड कुठं तिकडं तिथं आवड आहे पप्पू आवड होता ना बघ ना लाईव्ह मध्ये दिसतं का चांगला चेंडू चांगला शॉट प्रदीप यांच्या बॅट मधून एक धावेवरती समाधान मानावं लागत आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली 16 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रदीप इलेव्हन संघाची धावसंख्या झालेली 16 तिसरं शतक घेऊन येत आहे निखिल ढोले तो प्रदीप तळे चांगला शॉट तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पण नाही चेंडू सीमा पार चौकार राज थले पुढचा चेंडू निखिल यांचा पुन्हा एकदा खणखणीत चौकार ओल्ड इज गोल्ड चांगला अनुभव दाखवत असताना इथे आणि संघाची धावसंख्या झाली ती 24 तलवार तापलेले ओल्ड तलवार निखिल यांचा खरपूर समाचार घेताना इथे प्रदीप तळे लगातार 3 विकेट घेतले तर सोहिल यांच्याकडून 500 रुपये गुगल पे हो चांगलं क्षेत्ररक्षण निखिल यांचं पुढील चेंडू निखिल टू प्रदीप चांगला फटका आणि चेंडू सीमा पार चौकार 4 आणि संघाची धावसंख्या झालेली होती 28 आता चांगलं कमबॅक केलेलं आहे कप्तानने चांगली फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा चांगला फटका पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि एक धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झालेली होती 29 चांगली गोलंदाजी म्हणता येईल निखिल यांची ज्ञानेश्वर मुकादम चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण एक धावेसाठी फक्त एक धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झालेली होती 30 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 30 पाळीने मैदानामध्ये बंदे में है दम पैसे घेऊन येतो बंदे में है दम ज्ञानेश्वर मुकादम स्कोर झालेला आहे ते 30 धावा झाल्या आहेत एक ओव्हर मध्ये 21 धावांची गरज जिंकण्यासाठी मोठा एक धावेसाठी फक्त त्याला बॅन केलं ते सांग ना तू प्रदीप तळे यांच्यासाठी लागोपाठ 3 चौकार मारले तर आमिर शेख यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक चांगला फटका 6 धावांसाठी षटकार आणि फलंदाज बाद एक बांबूला कोणी हात नका लावू ज्ञानेश्वर मुकादम 21 धावा दिलेल्या आहेत त्यांनी त्या वसूल करायच्या आहेत त्यांना
17 पण तो गर्वाने सांगतो 17. दोन चेंडू ना किती रन झाले रन किती झाले 31 का 31 धावा झालेल्या आहेत 20 धावांची गरज 4 चेंडू आणि 20 धावांची गरज 4 चौके मारले तरी पण सामना जिंकू शकत नाही ते आणि चांगला टॅप शॉट 1 धावेसाठी फक्त या 1 धावेच्या साह्याने सॉरी आउट झालेला आहे फलंदाज आउट झालेला आहे ते फक्त औपचारिकता बाकी आहे ओ नवीन चॅलेंज ज्ञानेश्वर मुकादम साठी 2 चौकारांचं चॅलेंज आलेलं आहे 2 चौकार 2 हेल ओ काय नाही फक्त बॅट हाफसण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर मुकादम यांचा चेंडू आणि बॉलचं काही सॉरी चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही पुढचा टॅप शॉट मारण्याचा प्रयत्न बोल्ड क्लीन बोल्ड ज्ञानेश्वर मुकादम शेवटचा आणि या टुर्नामेंट